कविप्रवेश कडक सॅल्यूट या सेगमेंटमध्ये मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, काही चांगल्या काही वाईट अशा प्रवृत्तींनी भरलेला हा समाज, तुमच्या अवतीभोवती दिसणारी माणसं, काही कष्टकरी, काही ऐश्वर्य संपन्नता, सुखविलासात रमणारी माणसं, काही छंदिष्ट माणसं, काही कलाकार, कित्येकांचे छंद निरनिराळे. आणि म्हणूनच या समाजाचे रंग प्रत्येकालाच लुभावतात ना, अगदी लुभावतात. आजचा हा कडक सॅल्यूट सेगमेंट मित्रांनो, उत्तर प्रदेश लखीमपूर खेरी या छोट्याशा गावात जन्म झालेला मुनीर खान यांना हा कडक सॅल्यूट करताना मला अतिशय आनंद होतोय. मुनीर खान यांचा जन्म लखीमपूर खेरी या गावी झाला, अतिशय गरीब कुटुंबात. पण त्यांच्या वडिलांचं जरी त्यांच्या 1 ते 1.5 वर्षाचा वय असताना निधन झालं, तरी आईने या मुलाला शिकवण्यासाठी अहोरात्र कष्ट केले आणि आपला संसार एकीने, नेटाने, तिने एकटीने पुढे नेला. कसा आणि किती हे हुशार लेकरू होतं हे त्या माऊलीने जाणलं होतं. आणि म्हणूनच तिने मुनीर खान यांच्या शिक्षणाकडं अत्यंत काटेकोरपणे लक्ष देण्यास सुरुवात केली. आणि मग जे काही चांगलं फळ मिळायचं असतं चांगल्या कर्माचं, ते त्यांना मिळत गेलं. मुनीर खान आज 17 ते 19 डिसेंबर IIT मुंबईला जे काही संशोधन येत्या काळात झालेलं आहे त्याचा एक फेस्टिवल भरवला आहे. आणि त्या फेस्टिवलमध्ये या मुनीर खाननी एक अत्यंत उपयुक्त असं संशोधन केलेलं आहे. काय केलं आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याचा आजकाल खूपच आपण उपयोग करतोय मानवी जीवनामध्ये. या AIचा शिरकाव झाला आहे आणि ही एक चांगली संशोधन क्रांती असंही मानता येईल. तथापि याचे दुष्परिणामसुद्धा नक्कीच आहेत, त्याविषयी आपण नंतर बोलू. AI सक्षम अशी संपूर्ण अंध व्यक्तींना दृष्टी प्रदान करता येईल असा चष्मा या मुनीर खाननी 28 वर्ष वय फक्त या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. आणि आता त्याच चष्म्यांचं प्रदर्शन 17 ते 19 डिसेंबर या कालावधीत IIT मुंबई इथं ते सादर करणार आहेत. या प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन, त्याचे प्रयोग, अनेक अंध व्यक्तींना ते चष्मे परिधान करायला लावून त्याचे सर्व रिझल्ट्स तपासले जातील. अर्थात हे सर्व काही झालेलं आहे, तपासणी झालेली आहे, सर्व प्रयोग यशस्वी झाले आणि त्यानंतरच त्यांना या संशोधनासाठी एक पुरस्कार पण मिळालेला आहे आणि जागतिक मान्यता मिळाली आहे. हे तंत्रज्ञान अंध लोकांसाठी वापरण्यासाठी असे चष्मे जास्तीत जास्त तयार करण्यासाठी त्यांना परवानगी देखील मिळाली. आता या मुनीर खान या व्यक्तीची लहानपणापासून अभ्यासामध्ये एक वेगळी चुणूक नेहमीच दिसली. एका खेडेगावात प्रायमरी शाळेपर्यंत शिकून नंतर मग शहरातल्या हायस्कूलमध्ये दाखला घेतला आणि त्यानंतर कोलंबिया विद्यापीठ, USAच्या अंतर्गत अनेक संशोधन निबंध त्यांनी लिहिले, अनेक प्रकारचे शोध लावण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. त्यापैकी 1-2 शोध अतिशय महत्त्वाचे. मुनीर खान यांचं संशोधन कसं समाजाला उपयोगी आहे हे सांगण्यासाठी हे 2 शोध मी तुम्हाला नक्की सांगेन. हायड्रोहोमी नावाची एक त्यांनी पाण्याची बॉटल विकसित केली. काय संशोधन आहे? या हायड्रोहोमी बाटली काय ती इतर बाटल्यांपेक्षा वेगळी आहे? कशा पद्धतीने ती वेगळी बाटली बनवली गेली? त्याच्यामागचं त्यांच्या मनामध्ये असलेली कल्पना काय आहे? कल्पना एकच आहे की प्रत्येक माणूस आज धावतोय आणि असं धावता धावता दिवसभर या कामाच्या गडबडीमध्ये तो पाणी प्यायला सुद्धा विसरतो. मग अशी एक बाटली आपल्याला बनवता येईल का, की जी बाटली त्या व्यक्तीला, ती बाटली जो कोणी व्यक्ती वापरत असेल त्याला त्याच्या शरीरातल्या पाण्याची पातळी बघून
पाणी पिण्याची आठवण करेल, त्याला ॲलर्ट करेल, त्याला ॲलर्ट होऊन पाणी पिण्याचा काही ना काही त्याच्या मोबाईलवर सिग्नल देईल, त्याला मेसेज पोचवेल. असं काही आपल्याला बनवता येईल का, ही त्याच्या मनातली संकल्पना त्यांनी अंमलात आणली. मुनीर खान यांना करोडो सॅल्यूट करतो मी. मित्रांनो, असं नाही आहे की तुमची ऐश्वर्यसंपन्नता असेल तरच तुमची बुद्धिमत्ता तिथं निपजते, तिथूनच तुम्हाला सायंटिस्ट मिळतात देशाला, असं काही नाही आहे. पहा आता हे लखीमपूर खेरी हे गाव, छोटंसं गाव, त्या गावात प्रायमरी शिकलेला हा इतका मोठा संशोधक, हा सायंटिस्ट आपल्या भारत देशाला मिळाला आहे. आपल्या भारत देशाचं हे फार मोठं वैभव आहे. हा पाण्याच्या बाटलीचा शोध तर त्यांनी समाजासाठी अतिशय हितकारक लावला आहे. नो डाऊट, जे लोक इतके बिझी असतात, दिवसभरात प्रत्येक माणसाच्या शरीराला किती पाणी पिणं आवश्यक आहे याच्याकडं प्रत्येक माणूस दुर्लक्षच करत असतो. आता सध्या तरी आपला थंडीचा सीझन आहे आपल्याकडं, त्यामुळं पाणी पिणं हे सुद्धा अंगावर काटा येण्यासारखं वाटतं काही लोकांना. नॅचरली शरीरातली जी पाण्याची गरज असते ती तुम्ही भागवत नाही आहेत. त्याचा परिणाम रक्तातनं वाहणाऱ्या ऑक्सिजनवर नक्की होत असतो. आता या संशोधनाअंती अशी काही संशोधने जेव्हा होतात तेव्हा मी असं पाहिलेलं आहे की कित्येक ठिकाणी बैठक काम करणाऱ्या लोकांना त्या ऑफिसचा जो काही सबस्टाफ असतो, जो काही शिपाई किंवा असिस्टंट म्हणून असतात, ती लोकं पाण्याचे ग्लास त्यांच्या टेबलवर भरून ठेवावेत अशा इन्स्ट्रक्शन्स त्यांना मिळाल्यामुळं ते सकाळी सकाळी ती पण कामं करतात. मग त्यांचे जे कोणी बॉस त्यांच्या खुर्ची टेबलवर स्थानापन्न होतात त्या टेबलवर एक पाण्याचा भरलेला ग्लास ठेवणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. काही आपल्या अशा इन्स्टिट्यूट्स मी पाहिलेल्या आहेत. डेफिनेटली इट इज अ गुड मूव, कारण माणसाचं रक्त एका ठराविक पातळ असणं फार गरजेचं असतं. आणि रक्तातून जेव्हा तुम्ही एखाद्या कॉम्पॅक्ट रूममध्ये ए सीमध्ये बसून तुम्ही काम करतायत, जिथं तुम्हाला बाहेरचा ऑक्सिजन मिळण्यासाठी थोडंसं दुरापास्त होतं आहे, अशा ठिकाणी तुम्हाला अधूनमधून पाण्याचे घोट पिणं हे तुमच्या शरीराची हानी होण्यापासून वाचवण्यासाठी फार उपयुक्त आहे. आणि म्हणूनच हायड्रोहोमी ही जी बॉटल मुनीर खान यांनी तयार केली आहे त्या संशोधनास मी करोडो कडक सॅल्यूट करतो. तिसरं संशोधन यांचं जे आहे ते आहे शेतकऱ्यांच्या उपयुक्ततेसाठी. आता आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. मग त्याच्यामध्ये मातीच्या परीक्षणाला कित्येक शेतकऱ्यांना आपलं खेडेगाव सोडून, तालुका सोडून शहराच्या ठिकाणी त्या मृद परीक्षणाची काही ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत, तिथं येऊन त्यांची ती माती परीक्षणाला द्यावी लागते. असे अनंत नमुने चेक करण्यासाठी वेळ लागतो. त्यांचा दिवस त्या शेतकऱ्याचा वाया जातो. त्याला आपलं घरची भाजी भाकर घेऊन कपड्यात गुंडाळून त्याला आपले मातीचे नमुने घेऊन यावे लागतात शेतातल्या. मग काय करता येईल? जागेवरच तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये काही तंत्रज्ञान वापरून त्या मातीचं परीक्षण करता येईल का? हा प्रश्न मुनीर खानला सतत सतावत होता. आणि नॅचरली त्या दृष्टिकोनात मग त्यांनी संशोधन सुरू केलं आणि एक त्यांनी यंत्र असं बनवलं, एक तंत्रज्ञान असं विकसित केलं त्यांनी की शेतातल्या मातीचं परीक्षण तिथल्या तिथं काही मिनिटात करता येऊ शकतं. आणि मग त्या शेतकऱ्याला आपल्या शेतातल्या मातीमध्ये किती सूक्ष्म पोषक घटक आहेत, कोणत्या प्रकारचे घटक आहेत, हे सगळं त्याला बसल्या जागेवर सुद्धा समजून येतं. आणि त्याप्रमाणे मग त्याची पिकाची पेरणी वगैरे तो करू शकतो. बहुमूल्य संशोधन करणाऱ्या या मुनीर खानना कडक सॅल्यूट करण्याचं माझ्या मनात आलं आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. मित्रांनो, आम्ही आजकाल या जिहादी बातम्या ऐकूनसुद्धा कंटाळलो आहे ना. त्याच कम्युनिटीमधला, त्याच धर्मातला हा मुनीर खान आज एक उच्च संशोधन करून सगळ्या जगातल्या अंध व्यक्तींना वरदान ठरेल असा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी सक्षम असा, अगदी दृष्टीहीन असेल तरी त्याला दिवसभरात खाण्याचे पदार्थ ओळखण्यासाठी चालताना थोडीफार मदत व्हावी अशा पद्धतीने त्यांनी ते चष्मे बनवले आणि त्याला जगमान्यता मिळाली आहे. म्हणून मुनीर खान यांचं लाख लाख अभिनंदन करतो मी. ज्या कम्युनिटीमध्ये आज आपल्याला अतिरेकी, आरोपी लोक, क्रिमिनल्स सगळे तुम्हाला याच अशा प्रकारच्या नावांचे सापडतात, जिहादी भाषणं तुम्ही ऐकता काही लोकांची त्याच कम्युनिटीमधली, आणि अशा या प्रतिकूल वातावरणामध्ये मी तर म्हणतो
या समाजाला भेटलेलं एक हे सोन्याचं कोंदण आहे. आजच्या वातावरणाला एक सोन्याचं तोरण लावण्याचं काम मुनीर खान करतायत. म्हणूनच त्यांच्या आईचं मी लाख लाख अभिनंदन करतो. ज्या माऊलीने इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मुनीर खान यांना वाढवलं, डेफिनेटली प्रत्येक संशोधन त्यांनी आपल्या आईच्याच चरणी अर्पित करावं असंही मला वाटतंय आणि करतही असतील ते. मला जर इतकं त्या माऊलीच्या विषयी वाटतंय फक्त ऐकल्यावर वाचल्यावर, तर त्या तिच्या पोटच्या लेकराला का वाटणार नाही. म्हणूनच त्या माऊलीचा सुद्धा गौरव करण्यासाठी आजचा हा मी व्हिडिओ बनवतोय. मुनीर खान यांच्या हातनं असेच नवनवीन संशोधन होत राहावं. अजूनही बहुत लंबा फासला बाकी है उनकी ज़िंदगी का. अभी तो आप 28 साल के हो मुनीर जी. द ग्रेट सायंटिस्ट ऑफ अवर इंडिया. लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश. छोट्याशा गावातलं हे आपलं बुद्धीचं ऐश्वर्य घेऊन जन्माला आलेलं लेकरू डेफिनेटली समाजहिताचे अनेक शोध लावेल यात मला तरी काहीच शंका वाटत नाही. पुन्हा एकदा मुनीर खान यांना कवी प्रवी शो यूट्यूब चॅनलतर्फे कडक सॅल्यूट. आणि या प्रवीचा त्यांना खूप खूप मानाचा मुजरा. त्यांच्या माऊलीला तिच्या चरणावर मस्तक ठेवून नमन करतो मी कि ऐसे होनहार बेटे को जन्म देने के बाद उसकी परवरिश में कोई कमी नहीं छोड़ी आपने. एक माँ का फ़र्ज़ आपने बड़ी अच्छी तरह से निभाया है. इसीलिए आपको तहे दिल से करोडो नमन, करोडो नमन. मित्रांनो, मुनीर खान यांच्यासाठी या ग्रेट सायंटिस्टची माहिती, या शास्त्रज्ञाची माहिती, यांच्या संशोधनाची माहिती येणाऱ्या जनरेशनला समजावी म्हणून पण मी हा व्हिडिओ बनवतो आहे. मग तुमचं काम काय बनतं? जे तुम्हाला आवडलं आहे माझ्या चॅनलवरती ते तुम्ही अशा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच आपल्या एका बोटाचा उपयोग कराल. ट्राय टू शेअर दिस व्हिडिओ टू लॉट ऑफ पीपल in the honor of this Munir Khan, the great scientist of our India. Thank you very much.